स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। आंबेगाव तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे। या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर काही भागात शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे। या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील रस्त्यांच्या दोन्ही साईडने अक्षरशः ओढ्या नाल्यांसारखे स्वरूप आले आहे, तर रस्त्यावरील देखील पाणी जात आहे। या वादळाचा सर्वात मोठा आणि हृदयद्रावक फटका आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखनगाव येथील एका गरीब शेतकरी कुटुंबाला बसला आहे। लाखनगाव येथील शेतकरी संदीप निवृत्ती मेंढे यांची 5,000 कोंबड्यांची पोल्ट्री या वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या पोल्ट्रीतील 5,000 पक्ष्यांचे आजच बुकिंग झाले होते आणि उद्या संबंधित कंपनी हे पक्षी घेऊन जाणार होती। अचानक आलेल्या वादळाने पोल्ट्रीचे पत्रे आणि लोखंडी जाळ्या थेट कोंबड्यावर कोसळल्या। यामुळे शेकडो कोंबड्या जागीच दगावल्या असून संपूर्ण पोल्ट्री उद्ध्वस्त झाली आहे। घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेतली। सध्या गावकऱ्यांच्या मदतीने कोंबड्यांवर पडलेले जड पत्रे आणि जाळ्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे। शेतकरी संदीप मेंढे यांच्या कुटुंबाची संपूर्ण उपजीविका याच पोल्ट्री व्यवसायावर अवलंबून होती। या एकाच अपघातामुळे मेंढे कुटुंबावर आभाळ कोसळले असून त्यांचे लाखो रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे। या संकट समयी प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा करावा आणि पीडित शेतकऱ्याला शासनाकडून मोठी आर्थिक मदत मिळावी, अशी आर्त हाक लाखनगाव मधील स्थानिक शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी दिली आहे। निसर्गाचा हा लहरीपणा दरवर्षी शेतकऱ्यांच्या घामाची किंमत अशी शून्य करून जातो। रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून कर्ज काढून उभा केलेला संसार एका रात्रीत मातीमोल होतो, तेव्हा त्या शेतकऱ्याच्या मनावर काय बीतत असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही। संदीप मेंढे यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना आज सरकारी मदतीसोबत आपल्या मानसिक आणि सामाजिक पाठबळाची गरज आहे। केवळ कागदी घोडे न नाचवता प्रशासनाने या कुटुंबाला तातडीने रोख मदत जाहीर करायला हवी, कारण शेतकरी जगला तरच देश जगेल। आंबेगाव तालुक्यातील या नैसर्गिक आपत्तीवर प्रशासन आता किती वेगाने पावले उचलते आणि संदीप मेंढे यांच्या कुटुंबाला कधी न्याय मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।